जर तुमची रास कुंभ असेल तर 6 जून शनिवारचा हा संदेश अजिबात चुकू नका, कारण ग्रहाची अशी स्थिती तयार झाली आहे की पुढील काही तासांमध्ये तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडू शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, एकीकडे नशिबाची मोठी दारे उघडण्याचे संकेत आहेत, तर दुसरीकडे एक अशी चूक जी तुमच्याकडून झाली तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. विशेष म्हणजे काही लोकांना अचानक धनलाभ होण्याचा, तर काही लोकांना नोकरीत मोठी बातमी, तर काहींना प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आश्चर्यचकित बदल अनुभवायला मिळू शकतात. पण मंडळी, या सर्वांपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे शनिवारचा एक विशेष संकेत जो फक्त कुंभ राशीच्या निवड लोकांसाठी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलू शकतो. कुंभ राशी तयार राहा, कारण 6 जून शनिवारपासून तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. कुंभ राशीच्या सर्व जातकांचे विशेष राशी भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 6 जून शनिवार हा दिवस तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेऊन येऊ शकतो. आज आपण अशा संकेताबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतात. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही येतं. साधे वाटतात, पण त्याच दिवशी नशिबाचे चक्र अचानक फिरायला सुरू करते. कुंभ राशीच्या लोकांसाठी 6 जून हा दिवस तसाच ठराविक शक्यता दिसत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे, कोणत्या गोष्टीमध्ये सावध राहायचं, कोणती संधी हातातून जाऊ शकते, कोणता मोठा बदल तुमच्या आयुष्यात दारावर टकटक करत असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट मी असा एक उपाय सांगणार आहे ते तुमचं नशिबाचं चक्र अचानक बदलू शकतं. तर मंडळी, चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तोपर्यंत मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, कुंभ राशी, 6 जून शनिवार अचानक कोणता मोठा बदल होणार आहे, नशिबाचा खेळ कसा सुरू होणार आहे ते जाणून घेऊया. कुंभ राशीच्या सर्व जातकांसाठी मनापासून स्वागत आहे. आजचा विशेष संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण 6 जून शनिवार हा दिवस तुमच्यासाठी कदाचित कल्पनाही केली नसेल असा आहे. मंडळी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही दिवस असे येतात जे दिसायला अगदी सामान्य असतात, पण त्याच दिवसामध्ये नशिबाची दिशा बदलण्याची ताकद लपलेली असते. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा शनिवार असा एक विशेष दिवस ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न चालू असतील, काही कामे अडकलेली असतील, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील. काही लोकांना वाटत असेल की कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत आहे, पण ग्रहाच्या हालचाली सूचित करत आहेत की परिस्थिती हळूहळू बदलायला सुरू होत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एखादा नवीन मार्ग दाखवू शकतो. अचानक एखादी बातमी मिळू शकते, एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते, किंवा एखादा निर्णय तुमच्या संपूर्ण भविष्यावर परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे हा बदल सुरुवातीला साधा वाटेल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की हीच ती घटना होती जिथून तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू झाला होता. मंडळी, शनिवारी कर्माचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे आज तुम्हाला जे काही अनुभवायला मिळेल त्यामागे तुमच्या भूतकाळातील कर्मांचा आणि प्रयत्नांचा मोठा वाटा असणार आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली असेल, कोणाचे वाईट केले नसेल किंवा सतत संघर्ष करत राहिले असेल, तर आता चांगले परिणाम दिसू लागतील. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप आवश्यक आहे. नशिबाची साथ मिळत आहे म्हणून निष्काळजीपणा करू नका, कारण काही संधी अशा असतात की ज्या फक्त कदाचित तुमच्या दारावर येतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. आजचा दिवस विशेष त्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात. नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक जीवन यामध्ये कोणालाही क्षेत्रात सकारात्मक बदल सुरू होतो. मात्र दुसऱ्या बाजूला काही लोकांच्या आयुष्यात एखादे सत्य समोर येऊ शकते, एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजू शकतो, एखादं भ्रम तुटू शकतं. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण जे काही घडेल ते शेवट तुमच्या भल्यासाठीच घडणार आहे. कुंभ राशीचे लोक स्वभावाने बुद्धिमान, दूरदृष्टी असलेले आणि स्वतंत्र विचाराचे असतात, पण अनेक वेळा तुम्ही इतरांवर जास्त विश्वास ठेवता आणि त्यामुळे निराशा पदरी पडते. 6 जूनचा दिवस तुम्हाला योग्य आणि चुकीच्या लोकांमधील फरक कमी लोकांना समजून देऊ शकतो. आज संध्याकाळनंतर काही विशेष संकेत मिळवण्याची शक्यता आहे. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज किंवा अचानक आलेली भेट तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करू शकते.
म्हणून मंडळी, हा दिवस साधा समजू नका, दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह सांगत आहे की नशिबाचे चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसापासून बंद असलेले मार्ग आता हळूहळू उघडू लागतील. आणि मंडळी, पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ग्रहाची नेमकी कोणती स्थिती कुंभ राशीच्या जीवनामध्ये हा मोठा बदल घडवून आणू शकते आणि नशिबाचा खेळ कसा सुरू होतो. तर मंडळी, आपण जाणून घेऊ आता नशिबाचा खेळ कसा सुरू होतो. ग्रहाची स्थिती आणि सर्व सविस्तर सांगते तुम्हाला. त्याआधी स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मंडळी, आता आपण त्या ग्रहयोगाबद्दल बोलणार आहोत जे 6 जून शनिवारपासून कुंभ राशीच्या जीवनामध्ये मोठी हालचाल निर्माण करत आहे. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की अचानक बदलायची शक्यता का निर्माण होत आहे. नशिबाचा खेळ सुरू होण्यामागं नेमकं कारण काय आहे. तर मंडळी, ग्रहाची ऊर्जा सध्या अशा प्रकारे कार्य करत आहे की अनेक दिवसापासून अडकलेल्या गोष्टींची गती मिळू लागेल. ज्या लोकांना वाटत होतं की त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, त्यांच्यासाठी आता परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊ शकते. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष आणि कारण तुमच्या विचारामध्ये, निर्णयामध्ये आणि भविष्याच्या संतर्काबद्दल योजनेमध्ये मोठे बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. लोकांना स्वतःमध्ये एक नवीन आत्मविश्वास जाणवेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटत आहे. मंडळी, कधी कधी नशिबाचा खेळ असा असतो की आपण एखाद्या दिशेने सतत प्रयत्न करत राहतो, पण यश दुसऱ्या मार्गाने आपल्याकडे येते. 6 जून नंतर अनेक कुंभ राशीच्या लोकांना हा अनुभव येऊ शकतो. एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती मात्र नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी किंवा एखादा जुना परिचय असू शकतो. त्यांच्या एका सल्ल्यामुळे किंवा मदतीमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. विशेष म्हणजे सध्या तुमच्यासोबतची असलेले लोक, त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ शकतात. कोण तुमच्या यशामुळे आनंद आहे, कोण फक्त दिखावा करत आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे समजायला लागले आहे. मंडळी, शनिदेवाचा प्रभाव कुंभ राशीवर नेहमी विशेष राहतो. शनिवाराचा दिवस असल्यामुळे कर्माचे फळ मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने कार्य करू शकते. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर त्याचे परिणाम आता दिसू लागतील. पण जर काही चुका झाल्या असतील तर त्यातून शिकवण्याची वेळ देखील येऊ शकते. या काळात तुमच्या अंतमनाचे संकेत खूप महत्त्वाचे असतील. अनेक वेळा तुमच्या मनामध्ये एखादी गोष्टीबद्दल अचानक विचार येऊ शकतो. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असू शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग्य दिसत आहे. या प्रवासात कामाच्या निमित्ताने असू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी असू शकतो. प्रवासातून तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. मंडळी, आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील एखादी बंद झालेली गोष्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जुनी मैत्री, जुना व्यवहार, जुनी योजना किंवा एखादे अर्धवट राहिलेले काम पुन्हा एखाद्या तुमच्या स्वरूपात येऊ शकते. मात्र इथे सावध राहणे देखील तितके महत्त्वाचे आहे. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना भावनापेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण नशिबाची साथ असली तर योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी 6 जूनच्या आसपास काही अनपेक्षित घटना अनुभवायला मिळू शकतात. सुरुवातीला त्या घटना धक्कादायक वाटतील, पण काही दिवसांनी त्यामागील सकारात्मक कारण समजेल. मंडळी, आता तो बदल जो जीवनात नियम आणि जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो आणि ग्रह सांगत आहे की आता तुमच्या आयुष्यातील काही जुने अध्याय संपूर्ण नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, पुढील भागात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत 6 जून नंतर कुंभ राशीच्या आर्थिक जीवनामध्ये कोणते मोठे बदल घडू शकतात, अचानक धन लाभाचे कोणते संकेत आहेत आणि पैशाबाबत कोणती काळजी घ्यावी लागेल. आर्थिक जीवनात मोठा बदल नशिबाचे दारे उघडणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते आणि तो म्हणजे पैसा. कारण जीवनात कितीही चांगली गोष्ट असली तरी आर्थिक स्थिरता नसल्यास मनामध्ये अस्तव्यस्त निर्माण होते. कुंभ राशीच्या अनेक जातकांसाठी 6 जून शनिवार नंतर आर्थिक बाबत काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक कुंभ राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत संघर्ष अनुभवला असेल. काहींचे पैसे अडकले असतील, काहींच्या अपेक्षा उत्पन्नामध्ये घट झाली असेल, तर काही लोकांना खर्चाच्या प्रमाणात वाढल्यामुळे चिंता वाटत असेल. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होणार आहे.
मंडळी, ग्रहाची स्थिती सूचित करत आहे की अचानक आर्थिक संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ही संधी नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून किंवा एखाद्या जुन्या व्यवहाराच्या माध्यमातून मिळू शकते. विशेष म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करत नसाल त्या ठिकाणाहून लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अनेक दिवसापासून एखाद्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे अडकलेली रक्कम अचानक मिळू शकते, त्यामुळे आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात, एखादी मोठी ऑर्डर किंवा करार मिळण्याची शक्यता देखील असते. मंडळी, नशिबाचा खेळ कधीकधी अशा प्रकारे सुरू होतो की छोटी संधी पुढे जाऊन मोठ्या यशामध्ये बदलते. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका, दुर्लक्ष करू नका. आजचा छोटा निर्णय उद्याचे यश मोठे ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मक संकेत आहेत. पगारवाढ, प्रोत्साहन रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, त्यामुळे भविष्यात आर्थिक प्रगती होईल. मात्र मंडळी, इथे एक सावधगिरीचा इशारा देखील आहे अचानक पैसे मिळण्याचे. हे जाणून घेण्यासाठी नोकरी, व्यवसाय, करिअर मोठी उलथापालथ तर स्वामी भक्ती शक्तीला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची थेट आता संबंध तुमच्या भविष्याशी, प्रतिष्ठेशी आणि आर्थिक प्रगतीशी आहे. 6 जून शनिवार नंतर कुंभ राशीच्या अनेक मंडळीसाठी करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल तर तुमच्या कामाकडे वरिष्ठाचे विशेष लक्ष जाऊ शकते. अनेक दिवसापासून तुम्ही जी मेहनत घेत आहात, जी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहात, तिची दखल घेतली जाऊ शकते. काही लोकांना अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटेल, पण भविष्यात तीच तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकते. मंडळी, काही कुंभ राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये राजकारणाचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक जण तुमच्या यशामुळे आनंदी असेल असे नाही. त्यामुळे तुमच्या योजना, तुमचे पुढचे पाऊल आणि तुमचे वैयक्तिक विचार प्रत्येकासमोर उघड करू नका. या काळात तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या. एखादे चुकीचे वाक्य किंवा भावनेच्या भरात आलेला निर्णय तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. शांत राहून आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास तुम्ही मोठ्या समस्यापासून वाचू शकता. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ आशादायक आहे. अनेक दिवसापासून वाट पाहत असलेला फोन कॉल, ईमेल किंवा मुलाखतीचे उत्तर मिळू शकते. काही लोकांना अपेक्षितपेक्षा चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे स्वतःचा विश्वास कायम ठेवा. मंडळी, व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील नशिबाचा खेळ सुरू झाल्याचे संकेत आहेत. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन व्यवहार नवीन आयुष्यात प्रवेश शकतात. विशेष म्हणजे ज्या व्यवसायामध्ये गेल्या काही काळापासून मंदी होती त्यामध्ये पुन्हा हालचाली सुरू होऊ शकतात. काही लोकांच्या भागीदारामध्ये ऑफर मिळू शकते, पण कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी आधी काळजीपूर्वक वाचा. घाईघाईत घेतलेले निर्णय देखील नुकसानदायक ठरू शकतात. कुंभ राशीच्या काही मंडळीसाठी स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या प्रेरणा मिळू शकते. जर तुम्ही बराच काळ एखादी कल्पना मनात ठेवून बसला असाल तर त्यावर काम सुरू करण्याची योग्य वेळ जवळ येत आहे. मात्र नियोजनाशिवाय कोणतेही मोठे पाऊल उचलू नका. या काळात तुमचे संपर्क खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. एखादा मित्र, जुना सहकारी किंवा ओळखीची व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकते. त्यामुळे नाती जपा आणि लोकांशी सकारात्मक संबंध ठेवा. मंडळी, एक विशेष संकेत असा देखील असत आहे की कुंभ राशीच्या लोकांना अचानक दुसऱ्या शहरातून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून कामाची संधी मिळू शकते. हा बदल सुरुवातीला अनपेक्षित वाटेल, पण तो तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरू शकतो. लक्षात ठेवा, यश मिळण्यापूर्वी अनेकदा विश्व आपली परीक्षा घेत असते. काही अडथळे, काही विलंबन आणि काही आव्हाने तुमच्या मार्गदर्शनात येऊ शकतात. 6 जून नंतरचा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. स्वतःपेक्षा क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जितके स्वतःला कमी समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त सामर्थ्य तुमच्यामध्ये दडलेलं आहे. मंडळी, आपण आता जाणून घेणार आहोत की प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, कौटुंबिक नात्यामध्ये कोणते मोठे बदल घडू शकतात. हे जाणून घेण्याआधी स्वामी भक्ती शक्ती चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक हृदयाच्या अगदी जवळचा आहे. पैसा, करिअर आणि यश महत्त्वाचे असेच, पण मनाला खरी शांती मिळते ते प्रेम आणि नात्यामधून. 6 जून
शनिवार नंतर कुंभ राशीच्या अनेक मंडळींसाठी प्रेम जीवनामध्ये आणि कौटुंबिक नात्यामध्ये काही विशेष घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, जर तुम्ही एखाद्या नात्यामध्ये असाल किंवा गेल्या काही दिवसापासून गैरसमज, वादविवाद किंवा दुरावा निर्माण होत असेल तर परिस्थिती सुधारण्यास सुरू होऊ शकते. स्पष्ट मनात साचलेला राग आणि नाराजी हळूहळू कमी होऊ शकते. काही लोकांना अचानक त्यांच्या जोडीदाराकडून अशी गोष्ट ऐकायला मिळू शकते ज्यामुळे त्यांचं मन आनंदाने भरून जाईल. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते त्यांना पुन्हा एक संधी मिळू शकते. मंडळी, अविवाहित कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल, पण कालांतराने ती खूप महत्त्वाची ठरू शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या अपेक्षितपणाने वेगळी असू शकते. तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तीचा विचार करत होता त्यापेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. हाच अनपेक्षितपणा तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ शकतो. मंडळी, नशिबाचा खेळ प्रेमाच्या बाबतीत देखील सुरू झाला आहे. काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी त्यांच्या विचारामध्ये, सवयीमध्ये आणि भविष्य सकारात्मक बदल घडवून आणेल. वैवाहिक जीवनात बोलायचे झाले तर अनेक जोडप्यामध्ये समजूतदारपणा वाढेल. खूप प्रश्न दिवसापासून प्रलंबित होते त्यावर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. कुटुंबाच्या बाबतीत देखील सकारात्मक संकेत दिसत आहे. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आहे. अनेक राहू शकते. एखादा शुभ प्रसंग किंवा आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणू शकते. हा काळ तुमच्या मनामध्ये भावनिक चढ उतार देखील होऊ शकतात. काही क्षणी खूप आनंद वाटेल तर काही क्षणी एखाद्या गोष्टीची चिंता वाटू शकेल. कुंभ राशीच्या अनेक जातकांसाठी 6 जून नंतरचा काळ प्रेम आणि नातेसंबंधामध्ये नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. काही लोकांना खरे प्रेम मिळेल, काही लोकांना नाते अधिक मजबूत होतील, तर काही लोकांना आयुष्यात योग्य व्यक्ती मिळेल. मंडळी, लक्षात ठेवा, कोणतेही नाते विश्वासार्हता आणि समजूतदारपणाने टिकते. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून संवाद वाढवा. अनेक समस्या फक्त एक प्रामाणिक संवादाने सुटू शकतात. आणि मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत मानसिक स्थिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सावधगिरी तुम्ही मोठ्या अडचणीपासून वाचू शकता. आरोग्य, मानसिक स्थिती आणि मोठी सावधगिरी. तर मंडळी, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पैसा, प्रेम आणि करिअर यामध्ये यश मिळाले तरी आरोग्य चांगले नसेल तर त्या सर्व गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणून 6 जून शनिवार नंतर कुंभ राशीच्या मंडळींसाठी आरोग्याच्या बाबतीत काही विशेष गोष्टीकडे लक्ष आवश्यक देणे जरुरी आहे. मंडळी, अनेक कुंभ राशीचे लोक सध्या मानसिक तणावातून जात आहे. बाहेरून सर्व ठीक असल्याचे दाखवत असले तरी मनामध्ये अनेक प्रश्न, चिंता, भविष्याबद्दल असुरक्षितता आणि हळूहळू ही परिस्थिती बदलण्यास सुरू होईल. तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त विचार करणे तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते. काही लोक एखाद्या छोट्या समस्येचा इतका विचार करताना की समस्या प्रत्यक्षात जितकी मोठी नसते त्यापेक्षा जास्त मोठी वाटू शकते. विशेष 6 जूनच्या आसपास वाहन चालवताना अधिक सावध राहा. घाई गडबड करू नका. रस्त्यावर निष्काळजीपणा करू नका. मंडळी, तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक लोक राहत असतील तर तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. अचानक मोठा बदल, नशिबाचा खेळ नेमका कसा सुरू होणार? आता आपण त्या संपूर्ण राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. सुरुवातीपासून आपण पैसा, करिअर, प्रेम सर्व पाहिलं. मंडळी, ग्रहाचे संकेत सांगत आहे की हा बदल प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सारखा नसतो, कारण आयुष्यात मोठी उलथापालथ घडू शकते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या विचारामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि त्या बदलामध्ये अचानक तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. मंडळी, कधी कधी आपल्याला पुढे नेण्यासाठी काही गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करणे सुरुवातीला त्याचे दुःख होते, पण नंतर समजते की जे गेले ते आपल्या प्रगतीचे होते. आणि 6 जून नंतर काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात असेच काही घडू शकले. तर मंडळी, शनिदेवाची कृपा आणि तुमची मेहनत एकत्र आली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतील. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण 6 जून शनिवार नंतर नशिबाचा खेळ खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे.
जर तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करायची असेल, अडथळे दूर करायचे असेल, तर नशिबाची साथ मजबूत करायची असेल तर 6 जून शनिवारी हा उपाय श्रद्धेने करा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास निळ्या किंवा काळ्या रंगाचे एखाद्या कपडा जवळ ठेवा. त्यानंतर भगवान शनिदेवाच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनातील चिंता आणि अडचणी शनिदेवाच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम शनिचाराय नमः. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर शनिदेवांना काळे तीळ अर्पण करा. मंडळी, शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीद, काळे तीळ आणि अन्नदान करा. शनिवारी केलेले दान अनेक पटीने शुभ फळ देते असे मानले जाते. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका आणि शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण शनिदेव कर्माचे देव आहेत. तुमचे वर्तन तुमच्या भाग्यावर प्रभाव टाकते. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. हे शनिदेव, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या कुटुंबावर कृपा करा. हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास मनातील नकारात्मकता कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि पुढील दिवसापासून सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. नशीब बदलण्याची सुरुवात नेहमी असते, पण बदलण्यापासून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि कर्म करत राहा. शनिदेव योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात. मंडळी, 6 जून नंतर कुंभ राशीच्या अनेक जातकांसाठी साधा दिवस नसणार. हा ग्रह संकेत सांगत आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कदाचित आज तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव होणार नाही. कदाचित काही घटना सुरुवातीला सामान्य वाटतील, पण काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल तर तुम्हाला याच दिवसापासून माझ्या आयुष्याचा प्रवास बदलायला सुरुवात झाली होती. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ एखादा संदेश घेऊन येतो, प्रत्येक अडचणी नवीन ताकद घेऊन येते आणि प्रत्येक बदलामागे देवाची एक विशेष योजना असते. जर एखादा मार्ग बंद होत असेल तर निराशा होऊ नका, कारण विश्व तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठे दार उघडण्याची तयारी करत आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, आपले ध्येय स्पष्ट ठेवा आणि कोणावरही संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. शनिदेवाची कृपा, तुमची मेहनत आणि योग्य वेळी हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा नशिबाची बदलती वेळ लागत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की शनिदेव तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि शनिदेव महाराज की जय असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल पुन्हा एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत हसत राहा, पुढे जा आणि विश्वास ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. बाय.